नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वांना जेवणात आठवण येते ती थंडगार घट्टसर दह्याची. पण बऱ्याच वेळा घरी दही लावताना ते पातळ होतं, नीट जमत नाही किंवा खूप आंबट होतं. अशी समस्या अनेकांना होते. याचं मुख्य कारण म्हणजे दुधाचं योग्य तापमान न ठेवणे किंवा विरजण किती घालावं हे न कळणे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी घट्ट आणि परफेक्ट दही कसं लावायचं, दही पातळ होऊ नये यासाठी छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि हो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लगेचच दही लावायला घेऊया. त्यासाठी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. आता भांड्याच्या तळाशी आपण अगदी घोटभर एवढं पाणी घातलेलं आहे. तर ते कशासाठी? एकदमच गरम पातेल्यामध्ये जर दूध घातलं तुम्ही तर ते तळाला लागतं आणि मग ते आपण जेव्हा दूध गरम करतो तेव्हा ते खालचं दूध जे असतं तळाला लागलेलं ते काळपट होतं. त्यामुळे दुधाचाही रंग बदलतो आणि चवही बदलते. आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे दूध मी फुल फॅटचं दूध वापरलेलं आहे, पण तुम्ही साध्या दुधाचंही घट्टसर असं दही लावू शकता. तर आता इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला एकदा हे दूध छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि दूध गरम करताना केव्हाही दूध आपल्याला मंद आचेवरच गरम करायचं आहे. त्यामुळे जी मलाई असते दुधावरची ती छान वर येते आणि आपण चमचा त्यामध्ये फिरवल्यामुळे ती छान पूर्ण दुधामध्ये एकत्र होते. तर इथे बघा, मधात मी परत याला असं हलवून दिलेलं आहे आणि गॅस चालूच आहे. मंद आचेवर दूध छान इथे मी तापवून घेत आहे. असं केल्यामुळे दुधाला छान एक दाटसरपणा येतो आणि दूध आपण थोडं आटवूनसुद्धा घेणार आहोत. तर इथे आता पहिल्यापेक्षा बघा, तुम्ही दूध थोडं कमी होत असताना तुम्हाला दिसत असेल. तर हे दूध अजूनही मी गॅस चालूच ठेवलेला आहे. छान मंद आचेवर तापलेल्या दुधाचं दही मलाईदार असं तयार होतं. आता बघा, पहिल्यापेक्षा दूध आपलं आटलेलं आहे आणि आता ही जी वर आलेली मलाई आहे ही चमच्याने छान आपल्याला दुधामध्ये एकत्र करायची आहे. म्हणजे नुसतंच दह्यावर वर मलाई आणि आतलं दही पूर्ण असं साधं असं होणार नाही. छान आतपर्यंत मलाई मुरली जाते दुधामध्ये. आता गॅस बंद केलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं बघा, दही पातळ होतं. तर दुधाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे केव्हाही दही लावताना. आता हे दूध मी थोडं थंड करून घेणार आहे. तर पहिल्यापेक्षा हे दूध आता आपलं थोडं याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे. पण एकदमच तुम्ही गरम दुधामध्येही विरजण टाकलं तरीही विरजण व्यवस्थित लागत नाही. बघा, एक बोट टाकून बघायचं, बोटाला चटका सोसवेल इतपत दूध गरम असलं पाहिजे. पण वातावरणावर सुद्धा विरजण लावायचं अवलंबून असतं. थंडीच्या दिवसामध्ये दूध चांगल्या पद्धतीने आपल्याला कडक असायला पाहिजे, पण उन्हाळ्यात त्याच्या विरुद्ध असतं. तर आता आपण विरजण किती घ्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. फार जास्त आंबट, मी तर जास्त आंबट असं दही विरजणासाठी वापरतच नाही. तर इथे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त आंबट दही नाही वापरलं तरीही चालेल. हो. आता काय करायचं, आता आपण 2 भांडे घेतलेले आहेत इथे. तर या 2 भांड्यांमध्ये आपण विरजण लावून घेणार आहोत. एक मातीचं मडकं असं छोटं घेतलेलं आहे आणि एक डबा पसरट घेतलेला आहे. दोन्हीमध्ये चमचाभर दही मी घातलेलं आहे. मी जे विरजण लावण्यासाठी दही वापरलेलं आहे ते सुद्धा चांगलं फ्रेश ताजं असंच घेतलेलं आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आंबट दही वापरायचं, पण उन्हाळ्यात तसं नाही. आता मी फक्त पाववाटी एवढं दही घेतलेलं होतं आणि उरलेलं जे दही आहे तर ते दुधामध्ये घालून घेणार आहे आणि ते छान एकत्र करणार आहे. मातीच्या भांड्यालाही आपण चमचाभर दही व्यवस्थित तळाला लावून घेतलेलं आहे आणि डब्यालासुद्धा लावून घेतलेलं आहे. आता उरलेल्या दूध जे आहे ते दह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे जे दूध आपण थंड केलेलं आहे यामध्ये आपण दही आणि दूध एकत्र केलेलं आहे. बऱ्याचदा दही आंबट होतं लावल्यानंतर. तर आपण जास्त आंबट असं विरजण यासाठी वापरायचं नाही किंवा फार प्रमाणापेक्षा जास्तसुद्धा दह्याचा इथे वापर करायचा नाही. आता बऱ्याचदा दही पातळ होतं. दूध हलकंसं कोमट झाल्यावर आपल्याला यामध्ये विरजण घालायचं आहे. फार जास्त गरम दुधामध्ये घातलं तरीसुद्धा तुमचं दही व्यवस्थित लागत नाही आणि त्याला पाणी सुटतं. त्यामुळे आता बघा, आपण हे दूध दही घातलेल्या भांड्यांमध्ये घालून घेणार आहोत. मातीच्या भांड्यामध्ये सर्वात आधी घातलेलं आहे आणि नंतर आपण पसरट डबा जो घेतलेला आहे त्या डब्यामध्ये घालणार आहे. बघा, मातीच्या भांड्यामध्ये अगदी काठोकाठ असं मी दूध टाकलेलं आहे. तर आता पसरट भांड्यामध्ये टाकणार आहोत. दह्यावर जे पाणी सुटतं, बऱ्याचदा काय होतं, आपण विरजण लावल्यानंतर जे भांडं आहे दह्याचं ते
त्याची जागा बदलतो बऱ्याच ठिकाणी. तर असं करू नका. एकदा का तुम्ही विरजण लावलं तर ते भांडं तिथेच राहू द्या. त्याला जर तुम्ही हलवलं तर ते दही व्यवस्थित असं सेट होत नाही आणि त्याला पाणी सुटतं. मग तुम्ही त्याला कितीही सेट करण्याचा प्रयत्न करा, ते व्यवस्थित लागत नाही. तर आता हे भांडे आपण यामध्ये विरजण लावलेलं आहे. आता हे रात्रभरासाठी आपण ठेवणार आहोत. बऱ्याचदा आता थोडं उन्हाचं प्रमाण वाढलं, की अगदी 2 तासामध्ये तुमचं दही लागलं जातं. पण आता थोडी हलकीशी थंडी असल्यामुळे अजून दही लागायला वेळ लागतो. तर आता दुसऱ्या दिवशी बघूयात आपण. तर ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे. तर इथे आता आपलं विरजण कसं लागलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर इथे आपलं दही कसं तयार झालं हे आधी बघूयात. सर्वात आधी आपण मटक्यामधलं बघणार आहोत दही. तर इथे दही छान घट्टसर असं सेट झालेलं आहे. अगदी मटकं उलटं करून बघितलं तरीही दही हललेलं नाही किंवा त्यावर पाणी आलेलं नाही. तर आता डब्यामधलं बघणार आहोत आपण दही. तर आपल्या डब्यातलंही दही कसं तयार झालं, तर इथे तुम्ही बघू शकता. डब्यामधलं दहीसुद्धा छान घट्टसर असं तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही ज्या पद्धतीने ढोकळा कट करता, त्याच पद्धतीने आज तुम्हाला दहीसुद्धा मी कट करून दाखवते. अगदी ढोकळ्यासारखं तुम्ही दही कट करू शकता आणि ढोकळ्याप्रमाणेच दही बाहेरसुद्धा काढू शकता. तर चला मग आपण दही आज कट करणार आहोत. तर आता इथे आपण जे दही लावलेलं आहे, तर ते छान मलाईदार तयार झालेलं आहे. बऱ्याचदा काय होतं फक्त वर मलाई राहते दह्यावर आणि आतमध्ये नुसतंच पाणी राहतं. तसं अजिबातही आपण जी पद्धत वापरलेली आहे, त्या पद्धतीने दह्यासोबत होत नाही. तर बघा किती व्यवस्थित असं दही निघालेलं आहे आणि डब्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबातही पाणी नाही. तर आता परत तुम्हाला अजूनही कट करून दाखवते. तर मंडळी, तुम्हाला आजची दही लावण्याची ही पद्धत कशी वाटली? तुम्हाला पद्धत थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपण अजूनही कट केलेलं आहे दही. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने दही लावून बघा. पुन्हा आणखी अशाच एका छानशा उपयुक्त घरगुती रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.